आणि मग वडिलांना हे जेव्हा कळालं की अरे ह्याच्याकडे काहीतरी कलेची बाजू आहे, मग ते ज्या ठिकाणी ते घर बांधायला जायचे, एखादं घर पाडलेलं असायचं, त्या पडलेल्या घरात त्या जिथं त्या वस्तू पडलेल्या असायच्या, पडलेल्या वस्तूतून एखादं चित्रकलेचं पुस्तक मिळवायचं आणि मग ते आणून मला द्यायचे, अरे बघ हे कर तू काम. सायन्सला घ्यायची तशी इच्छा होती, परंतु काही मित्रांनी मला भीती घातली, अरे ते सायन्स खूप अवघड असते, इंग्रजीमध्ये असतंय. नॉलेज गेन फाउंडेशनचं धन्यवाद मानतो, कारण ही आम्हाला संधी उपलब्ध करून दिली. गातात तर सगळेच, आम्ही पण गातो. कोणाला पळवायचं असेल आजूबाजूला पोस्टाचं इन्स्पेक्शन होतं सर, आणि मी कॉलेज करून तिकडून आलो होतो. मग ते एक दिवशी माझ्याकडे 15 पत्र घेऊन आले, म्हणाले तू आजच्या आज लिहायची आणि माझ्या पोस्टल बॉक्समध्ये टाकायची. म्हणाले अरे म्हटलं आता काय करायचं, काय लिहायचं, तू काय बनले, उद्या साहेब येणार नाही, तिथं पत्र नसेल तर माझी नोकरी जाणार आहे. म्हणाले मला इथे काढणार आहे. मुलांना हे केव्हा व्हायला पाहिजे सर, मी पहिली दुसरी तिसरी हे जो आमचा एकदम प्रायमरीचा बेस आहे, त्या ठिकाणी ह्या उभ्या रेषा, गोल, अर्धगोल, तिरप्या रेषा, ह्यासाठी एक स्वतंत्र वही जर झाली तर त्या मुलग्याचं मुलीचं अक्षर कधी चुकीचं येणार नाही.